आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आता कुठला व्यापारी नाही, कुठलं कोण नाही. आता फक्त कामगारांच्या जीवावर चाललेलं कामकाज. काल आमची विनायकची टीम आली. त्यातील एक जण महिलांच्या पाठीमागं पाठीच्या खेपा करण्यासाठी कामकाज करू लागला. आता रुटीन लागलेलं आहे, आलं जमिनीखाली निश्चित पडलेलं आहे, त्याचं बीजांकुरण सुरू आहे. त्यानंतर आपण अर्ध्या एकरात हा बांबू लावून घेतलेला आहे. केशव हेगडे यांच्या टीमनं लावलेला हा बांबू अगदी सुरळीत चालू असताना कुठं ना कुठं तरी अडचणी विघ्न येत असतात. तर आज काय झालं, काल विनायकच्या टीमला सांगितलं, बाबांनो एक दोघंजण या आणि एकानं महिलांच्या पाठीमागं दगडं वेचायला त्यांना टाकायला मदत करा. ते वेचायचं पाठी भरायचं काम करतात, पण त्यांनी बी टोंगा केला. म्हणजेच भरोशाच्या म्हशीला टोंगा. कोणावर भरोसा ठेवायचा, काय करावं हे कळत नाही. विनायकला सांगितलं कळकळून, बाबा केळी रोपाचं पहिलं पाणी एक दोघंजण पाठवून दे, मला काय वसरणार नाही. पण व्हायचं ते झालेलं आहे. लोक हे अडचणीत आणतात म्हणून म्हशीला मसरं राख्या काय सांभाळत नाही म्हणून मालक काय सोडून देतो का? मालक ती जी जनावरं असतात तो राखायचं काम करतोच. तसं मालकाला देखील ह्या शेतात आता गड्यांनी टोंगा केला म्हणून त्याला बसून चालणार नाही. अडचणीवर मात केली पाहिजे. तास झालं इरिगेशनचं पाणी लावून ह्या ठिकाणी रेन पाईपचं वॉल बंद करण्यासाठी आलेलं आहे. जागोजागी पावलोपावली अशी ही संकट येत असतात. संकटाला न घाबरता धैर्यानं तोंड देऊन आपण जर का पुढं वाटचाल केली तर सगळा मार्ग, यशाचा मार्ग समोर दिसतो. तर हे आहे आवडी शिवारातील बांबू आलं. त्याचप्रमाणे हे खोडवं 2 दिवस झालं महावितरणनं बी टोंगा करायला सुरुवात केलेली आहे. फोन केलं, लोडशेडिंग आहे, ते इथला ट्रान्सफर खोललेला आहे, तिथला डिप्पी खोललेला आहे, अशी कारणं सांगतात. आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये ही एक महावितरणचा टोंगा आजकाल उन्हामुळं, कडक उन्हामुळं व्हायला लागलेला आहे. ठीक आहे, काय करायचं ते भगवंत करेल. मी माझी धडपड चालू ठेवत आहे. पाहूया आता प्रत्यक्ष पाण्याचं कामकाज कसं सुरू आहे ते. ही आहे आवडी शिवारातील विहीर. विहिरीत पाणी आहे म्हणून काल जरा विहिरीतलं पाणी उपसावं. केळी रोपं वाळायला लागलेली आहेत म्हणून मोटर सुरू केली आणि मधीच पाईप लिकेज झालेली दिसली. मुसंडाज लागला. कारण कसं आहे, नांगराचा पलटी फाळ लागल्यामुळं ती पाईप फुटली आणि मधीच पाणी. म्हणजे कालची देखील माझी ह्या केळी रोपांना वाचवण्याचा जो प्रयत्न होता तो फेल गेला. मोटर बंद करून ठेवली. गेल्या बुधवारपासून इरिगेशनच्या पाटकरी बाबांना फोन करत होतो, सर ह्याचं 2 दिवस आहे, त्याचं 2 दिवस आहे, 4 दिवसानं पाणी देतो. आणि पुन्हा मध्येच काहीतरी इरिगेशनचं बी लिकेज निघतं. मग या सगळ्या संकटांना सामोरं जात जात आज बघा आमच्या पाटकरी दादांनी पाणी दिलेलं आहे. तुम्हाला इथून चेंबर दिसत असेल, दिसतो का बघा बरं? हां ठीक आहे. तरी त्यांनी जीव जायच्या अगोदर पाणी दिलं म्हणून मी आवडी शिवाराच्या वतीनं, आवडी चॅनलच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आता प्रत्यक्ष इरिगेशनचं पाणी कसं कामकाज चालू आहे पाजायचं ते एकटाच आहे म्हणून हिम्मत है मर्दा तो क्या करेगा खुदा. हिम्मत असेल तर काही काळजी करायची नाही, हिमतीवर काम करून दाखवायचं. अडीअडचणी ही येणारच. आज विनायकच्या घरातील काहीतरी धार्मिक विधी आहे त्यामुळं त्यानं कालच सांगितलं, सर आम्हाला काही दोघांना यायला जमणार नाही, दोघं पाठवून देतो. आता दोघं म्हणजे जवान गडी होतं म्हणून म्हणतात जवानीवर विश्वास ठेवायचा नाही. तर कधी बदलल कधी सांगता येत नाही.
तर ही आहेत आपण लावलेली सिमाबायोटिकची कमी पडलेली रोपं अधिक जळगावकडची रोपं. आता बाळसं धरायला सुरुवात झालेली आहे. आळवणीची एक फवारणी झालेली आहे. तर अशी आवडी शिवारामध्ये या सामान्य शेतकऱ्याला, नवीन शेतकऱ्याला अनेक संकटांना, अनेक अडचणींना पुढे जावं लागत आहे. उद्याच्याला लिकेज काढणारा येतो म्हणला, ये बाबा काय करायचं आता त्यांच्याप्रमाणे. हो, मालक असलं म्हणून काय झालं. मालक म्हणजे सर्वस्व नव्हे. मालक हा गाड्या माणसांच्या जीवावरच कामकाज करत असतो. म्हणतात ना, लढे शिपाई नाम सरदार का. तर ह्या केळीच्या प्लॉटमध्ये आपण पाणी पाजण्याचं कामकाज करतो. प्रत्यक्ष पाणी कसं झुळूझुळू जातं आहे ते पाहूया. यांत्रिकीकरणाचे पाणी आहे, मोठंचं पाणी नव्हे. ओके. आवडी शिवारातील ब्रेकिंग न्यूजमधील हे कामकाज हे पहा. इरिगेशन चेंबर उसळत आहे. दारं धरलेले आहेत. दारं म्हणजे कसं आहे, अलीकडच्या अनेक नवीन पद्धती आहेत. त्यातील एक पद्धत तुम्हाला आमच्या शेतामध्ये विनायकनं तयार केलेली पद्धत आहे. सरांना जास्त ताप नको म्हणून त्यानं काय केलेलं आहे, सरांच्या सोयीसाठी त्यानं ग्लास सिस्टीम ह्या ठिकाणी सुरू केलेले आहे. तुम्हाला दाखवतो पहा. तोपर्यंत पाटकरी बुवानी आपला चेंबर सुरू केला. डायरेक्ट धडक मारली पाण्यानं. ही कडची 2 वाकोरी भरली गेली, सऱ्या भरल्या गेल्या. आणि मग आल्याबरोबर मी हा ग्लास पहा, हा ग्लास मी ह्या ठिकाणी काढलेलं आहे. ग्लास सिस्टीमनं पाणी पाजण्याचं आवडी शहरातील हे कामकाज ठीक आहे. विनायक देखील माझ्यासाठी, गुरुसाठी खूप करतो. त्यांना अशी सोय केलेली आहे. मी फक्त अशा प्रकारे ग्लास घालण्याचं काम करतो. पहा, ग्लास घातलेला आहे, पाणी बंद झालेलं आहे. ओके. न सोडता हळूहळू इकडची दारं ग्लास घालून पॅक केली आणि हळूहळू चेंबरकडे सरकत पहा अशा प्रकारे पाण्याची अडवणूक करत करत मी माझ्या चेंबरच्या दिशेनं गेले तासभर झाले वाटचाल सुरू केली. हिम्मत है मर्दा तो क्या करेगा खुदा. अडचणी ह्या येणारच आहेत. धैर्यानं, धीरानं आणि संयमानं अडचणी सोडवायच्या आहेत. स्वतःचा गुंता स्वतः सोडवायचा आहे. दुसऱ्यावर विसंबून राहायचं नाही. जसं आपल्याला काही अडचणी असतात तसंच दुसऱ्यांनाही अडचणी असतात. समजून घ्या. पहा अशा प्रकारे हे पाणी चाललेलं आहे. ज्या वेळेला कडेला पाणी जाईल त्यावेळेला ग्लास घालायचं आणि ते पाणी बंद करायचं. शेती शिवारातील, रानमाळातील, या दगड धोंड्याच्या शेतातील व्हिडिओ आपणाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता या 2 सऱ्या कडेला पोचलेलं आहे पाणी. आता ग्लास घालून आपण बंद करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.